ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाने प्रॉपर्टी पेपर चोरण्याचा प्रयत्न केलेला असतो। सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंबाच्या प्रॉपर्टी पेपर तिने आता चोरून एका खड्ड्यामध्ये ठेवलेले असतात आणि ती म्हणते की हा ऐवज फक्त माझाच आहे आणि तो माझाच राहणार। पण प्रेक्षकांनो, इथे आता प्रॉपर्टी पेपर प्रियाकडे राहत नाही, उलट इथे प्रियानेच प्रॉपर्टी पेपर चोरलेले आहेत हे आता पोलिसांना समजल्यानंतर ते प्रियाला फटकारत आपल्याबरोबर घेऊन जात असतात। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, प्रियाच्या तळपायावरील तुळशीपत्राचा खुलासा देखील झालेला असतो। तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आतापर्यंत प्रियाने खूप कारस्थानं केली, पण तिला आता तिच्या कारस्थानाची शिक्षा मिळणारच आहे। अर्जुन सायलीने सुरुवातसुद्धा केली आणि या सगळ्यामध्ये सायलीच्या मैत्रिणी तिला मदत करणार आहेत। आता प्रत्येक ठिकाणावरून सायलीच्या मैत्रिणी प्रियाची वाट लावण्यासाठी सायलीची मदत करणार आहेत आणि त्या करतात सुद्धा। तर इथे आधी येतात त्या काही गोष्टी करून जातात, म्हणजे इथे प्रियाला पाडणं असू दे किंवा तिला ज्यूस पाजणं असू दे, तिला काढा पाजणं असू दे, या सगळ्या गोष्टी होतच असतात। पण आता इथे तिला धडा शिकवण्यासाठी आलेले असतात जानकी आणि सखी। तर जानकी सखी काय करणार आहेत? प्रतिमाच्या समोर प्रियाचा खरा चेहरा आणणार आहेत। इथे आता सुभेदारांनी प्रियाला घरातून बाहेर काढल्यानंतर प्रियाकडे दुसरा कुठलाही पर्याय उरत नाही। कारण का? तर अश्विनने प्रियाची साथ सोडलेली असते। अश्विनला कळून चुकलेलं असतं की आपण नागिनीला दूध पाजतोय। त्यामुळे आता प्रियाचं कारस्थान समोर आल्यानंतर अश्विनने तिची साथ सोडलेली असते। मग आता प्रियाबरोबर तिच्या सपोर्टमध्ये कुणीही नसतं, त्यामुळे सुभेदारांच्या घरामध्ये पुन्हा जाण्याचा प्रश्नच येत नाही। आधी सुभेदारांनी घराच्या बाहेर काढलं तेव्हा अश्विनने माझा हक्क करत प्रियाला पुन्हा आपल्या सोबतीने घरामध्ये घेतलं। पण आता तर इथे अर्जुनने आणि सायलीने जे प्रियाचं कारस्थान अश्विनच्या समोर आणलं, त्यानंतर इथे अश्विनला समजलेलं असतं की आपण प्रियाच्या बाबतीत किती चुकीचे होतो आणि मग त्याने ठरवले प्रियाला घरामध्ये घ्यायचा नाही। मग प्रियाकडे एकच मार्ग उरलेला असतो आणि तो म्हणजे किल्लेदार। ती आता किल्लेदारांकडे जाते। रविराज किल्लेदार तिची बाजू घेणार नाही, तिची साथ देणार नाही हे तिला माहिती असतं। म्हणूनच प्रियाने प्रतिमाला इमोशनल ब्लॅकमेल करायची सुरुवात केलेली असते। ती आता किल्लेदारांकडे जाते आणि आता रविराज किल्लेदार घरामध्ये नसतात, पण त्यांनी इथे आता प्रतिमाला स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं असतं की काही झालं तरी त्या खोटारड्या प्रियाला या घरामध्ये घ्यायची नाही, अगदी काही झालं तरीसुद्धा। आणि तेव्हा इथे प्रिया येते आणि म्हणते, आई मला घरामध्ये घे गं। तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही, अजिबात नाही। का तुला घरामध्ये घ्यायचं? तुला अजिबात घेतलं जाणार नाही आहे। तेव्हा इथे आता प्रतिमा तिला नाहीच म्हणत असते, तुझ्या बाबांना ते नाही आवडणार। तेव्हा प्रिया म्हणत असते, अगं आई, मी तुझंच रक्त आहे ना गं, तूच मला जन्म दिलायस ना 9 महिने पोटात ठेवून। अगं मी तुमची एकुलती एक मुलगी आहे, हे जे काही आहे ते सगळं कुणाचं आहे? माझंच आहे ना। मग जर तुम्हीच मला आता घरामध्ये घेतलं नाहीत तर कसं होईल? माझ्या घरामध्ये, माझ्याच घरामध्ये माझीच आई मला घेत नाही आहे, मग मी राहायचं कुठे? मी रस्त्यावरती राहू का? मग त्याने तुमची इज्जत जाणार नाही का? मी कुणाची मुलगी आहे? तर रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे आणि मला माझ्या आईवडिलांनी घरातून सुद्धा हकलून दिलं। असं जर लोकांना कळलं तर लोक तऱ्हेतऱ्हेचे गोष्ट करतील, तऱ्हेतऱ्हेचे आरोप होतील। तेव्हा आई मला घरामध्ये घे ना। तेव्हा ती म्हणत असते, अजिबात नाही। तेव्हा इथे प्रिया तिला इमोशनल ब्लॅकमेल करते आणि म्हणते, आई असं नको करू गं, तू तरी मला सुधारण्याची एक संधी दे। मान्य आहे, आत्तापर्यंत मी खूप चुका केल्या, पण आता मला एक संधी हवी आहे। तेव्हा प्रतिमाला इथे आता मायेचा झरा फुटतो। तिला असं वाटतं की ही प्रिया माझी मुलगी आहे, मी नाही तिला घरामध्ये घेणार तर कोण घेणार? तेव्हा इथे प्रतिमा म्हणते की बरं ठीक आहे, ये तू घरामध्ये ये। सायलीला ही गोष्ट कळते। सायली म्हणते, प्रतिमा आत्या, हे सगळं काय आहे? तुम्ही प्रियाला घरामध्ये का घेतलं? तिने तुमच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर? प्रतिमा म्हणते, नाही गं सायली, असं नाही आहे। ती खरंच आता पोट तिडकीने मला बोलत होती, तिला सुधारायचं आहे म्हणून ती खरंच सुधारण्याचा प्रयत्न करते।
तेव्हा सायली म्हणत असते की प्रिया कधीही सुधारणाऱ्यातली नाही आहे, ती कधीही सुधारू शकत नाही. तेव्हा तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही इथे प्रियाला तुम्ही ऑब्झर्व करा. आपण प्रियाची हवं तर परीक्षा घेऊ, तुम्हाला आजच सत्य समजेल. तेव्हा ती म्हणत असते की नक्की काय करायचं आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, प्रियाचं जर खरोखर तुमच्यावरती प्रेम असेल, ती जर म्हणत असेल की ती सुधारली आहे, तर तिला तुमची काळजी तर नक्कीच असेल ना. ती तुमच्या म्हातारपणाचा आधार बनणार आहे असं तुम्हाला वाटतं. पण आता आपण तिची परीक्षा घेऊ. प्रतिमा म्हणते ठीक आहे. सायली म्हणते की परीक्षा घेण्यासाठी आहे ना, माझ्या 2 मैत्रिणी येणार आहेत आपली साथ द्यायला. तेव्हा इथे आता सखी आणि जानकी दोघीजणी किल्लेदारांच्या घरी आलेल्या असतात. तेव्हा इथे प्रतिमा आता रूममध्ये असते आणि त्या रूमला आग लागलेली असते. तेव्हा सखी आणि जानकी जोरजोरात ओरडतात आणि म्हणतात, अगं प्रिया लवकर ये, लवकर ये, इथे आता रूमला आग लागली आणि प्रतिमा आत्या आतमध्येच आहेत. तेव्हा प्रतिमा आत्या खरं तर आतमध्ये नसतात, तिथे फक्त साऊंड लावलेला असतो आणि जानकीच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि इथे आता फोन करण्यात येत असतो. तेव्हा जानकीने फोन केल्यानंतर प्रतिमाने तो फोन आता चालू ठेवलेला असतो. तेव्हा प्रिया तिथे येते. प्रिया म्हणत असते की काय झालं. जानकी म्हणते, अगं काय झालं काय, जा लवकर जा, तिथे आता प्रतिमा आत्यांना वाचव, तिला गरज आहे. आणि तेव्हा इथे प्रतिमा आत्या सगळं काही ऐकत असतात. प्रिया म्हणते, अगं मला कुठे जायला सांगताय. सखी म्हणते, अगं तोंड काय बघत उभी आहेस, जा ना, वाचव आपल्या आईला. ती म्हणते, अजिबात नाही, काही झालं ना तरीसुद्धा मी जाणार नाही आहे त्या आगीमध्ये. मला माझ्या जीवाची भीती नाही आहे का, काहीही झालं तरी मी तिथे जाणार नाही आहे. माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर. तेव्हा प्रेक्षकांनो, या ठिकाणी आता प्रिया घाबरलेली असते. ती म्हणत असते की आईचं जे व्हायचं ते होऊ दे, पण माझ्या जीवाला काहीही होता कामा नये. तेव्हा इथे आता सायली म्हणत असते, बघितलं प्रतिमा आत्या, प्रिया काय म्हणते ते. ती म्हणते की आईच्या जीवाचं बरं वाईट होऊ दे, मला फरक पडत नाही, पण मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट नाही होऊ देणार. त्या अग्नीमध्ये आईला वाचवता वाचवता मलाच काही झालं तर मी ते सहन नाही करू शकत. तेव्हा आता मी जाणार नाही आहे माझ्या आईला वाचवायला. तेव्हा इथे सायली येते आणि तो दरवाजा आता उघडते आणि म्हणते, कुणी नाही आहे आतमध्ये, कुणीच नाही आहे, पण तुला असं वाटलं की आतमध्ये कुणीतरी आहे, बरोबर ना. प्रतिमा आत्या, या इथे बघा तुमच्या मुलीचा खरा चेहरा. आता काय म्हणायचं आहे तुम्हाला, ह्या मुलीचं प्रेम आहे का तुमच्यावरती, ही मुलगी खरंच सुधारणार आहे असं वाटतं तुम्हाला. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रियाची बोलती बंद झालेली असते. ती म्हणते, आई, अगं आई, ही कसली परीक्षा आहे गं, म्हणजे इथे तुझा जीव धोक्यात घालून हे लोक मला त्या आगीमध्ये जायला सांगतायत. आई, तू तिथे नसताना जर मी गेले असते आणि मलाच काही झालं असतं तर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमा म्हणते की मला कळून चुकले, तू कधीच कुणाची होऊ शकत नाही, कधीच कुणाची नाही होऊ शकणार तू. तुझे बाबा इथे नाही आहेत, तोपर्यंत तू इथे राहा आणि नंतर तू तुझी कुठेतरी राहण्याची व्यवस्था कर. मी तुला घरामध्ये घेतलं आहे, हे जर बाबांना कळलं तर ते मलासुद्धा कधीच माफ करणार नाही. प्रियाचं कारस्थान आता इथे प्रतिमाच्या लक्षात आलेलं असतं. ती मुलगी मला साधं वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न करत नाही आहे, तिला फक्त स्वतःच्या जीवाची काळजी आहे. तिने निदान प्रयत्न तरी केले असते ना मला बाहेर काढण्यासाठी, निदान तो दरवाजा जरी उघडला असता ना, तरी मला कळलं असतं की माझी मुलगी खरंच सुधारली आहे आणि तिला माझी काळजी आहे. आणि म्हणून प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमाचे डोळे सायलीने उघडलेले असतात आणि त्याच्यामध्ये सायली सखीने तिची मदत केलेली असते. आणि मग काय होतं, प्रिया म्हणते की आता इथे प्रतिमाला सुद्धा कळले की मी कुणाचीच नाही होऊ शकत, मग मी काय करू. आता हे सगळं मला हवं आहे, पण कसं काय, सुभेदार किल्लेदार यांची वाट लावायला हवी आहे. तेव्हा इथे प्रिया काय करते, आता किल्लेदार घरामध्ये नसतात, तेव्हा किल्लेदारांचे प्रॉपर्टीचे पेपर ती मिळवते. किल्लेदारांचे प्रॉपर्टीचे पेपर मिळवते, त्यानंतर ती सुभेदारांच्या घरी जाते, त्यांचे सुद्धा प्रॉपर्टीचे पेपर ती मिळवते आणि दोन्ही घराचे प्रॉपर्टीचे पेपर मिळवल्यानंतर ते तिने आता ठेवलेले असतात. ते तिने एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलेले असतात आणि ते प्रॉपर्टीचे पेपर ती लपून ठेवणार असते. तेव्हा ती एका दूर ठिकाणी जाते, एका गावाच्या ठिकाणी, आणि तिथे एका शेतामध्ये एका इथे गावरान जागेमध्ये
खड्डा करून ते प्रॉपर्टीचे पेपर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकून ते खराब होऊ नये म्हणून ते गुंडाळून त्या मातीमध्ये ठेवलेले असतात आणि तो खड्डा आता बुजवलेला असतो. प्रेक्षकांनो, हे सगळं आता का केलं जातं आहे काही कळत नाही आहे. प्रियाचा खरा चेहरा लगेचच्या लगेच पुरावे सादर करत सगळ्यांच्या समोर आणला. प्रियाला जेलमध्ये टाकलं, तिला जन्मठेपेची शिक्षा दिली तर काय झालं? पण नाही, सगळ्यांना आता एकत्र आणले. सगळ्या गोष्टी प्रिया तरी पण करते. आपला जीव जायला आलाय तरी कारस्थानं काही थांबत नाही आहेत. आणि तेव्हा प्रॉपर्टीचे पेपर लपवून ठेवल्यानंतर आता कृष्णा आलेली असते. कृष्णा आता शेती वगैरे करते, आपल्याला तर माहितीच आहे. तेव्हा इथे कृष्णाची जी गाय आहे ना स्वातीला आता वास येतो की या ठिकाणी प्रियाने काहीतरी ठेवले. बरं, प्रिया तिथे ठेवते आणि ती सरळ आता निघून पनवेलला परत येते. तेव्हा इथे प्रॉपर्टीचे पेपर सापडलेले असतात आणि ते पेपर सापडल्यानंतर सायलीने तिला फोन करून सांगितलेलं असतं की घडलेला प्रकार काय आहे ते. प्रॉपर्टीचे पेपर घरातून गायब झालेत. ते जर तुम्हाला कुणालाही सापडले, तुम्ही कुणीही जर प्रियाला बघितलं आजूबाजूला तर मला सांगा. कृष्णाने फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं, सायले प्रॉपर्टीचं पेपर हरवलंत ना? प्रॉपर्टीचं पेपर अगं हितच आहेत, आमच्या इथे मालरानामध्ये ते प्रियाने खोदून ठेवलेलं आहेत. म्हणून तर माझी स्वाती मला इथं घेऊन आली. तिनेच ते कारस्थान केलं असेल असं मला वाटतंय. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, प्रॉपर्टीचे पेपर सापडल्यानंतर आता कृष्णा ते पेपर घेऊन येणार असते सुभेदारांच्या घरी. ती म्हणते, सायले तू काळजीच करू नको, अगं ह्या प्रियाचा आता 3-13 आपण वाजवायचं. आणि म्हणूनच ती प्रॉपर्टीचे पेपर घेऊन आता आलेली असते सायलीच्या इथं. आणि पोलीससुद्धा आलेले असतात. तेव्हा ते प्रॉपर्टीचे पेपर आता सायलीने ठेवलेले असतात आणि ती म्हणते की बरं झालं कृष्णा तू हे पेपर घेऊन आलीस. ही गोष्ट बरोबर कळलेली असते प्रियाला. प्रिया काय करते, आता पुन्हा सायलीच्या कपाटातून प्रॉपर्टीचे पेपर चोरण्याचा प्रयत्न करते आणि ते चोरून बाहेर येणार तेवढ्यातच पोलीस तिथे आलेले असतात. तेव्हा सायली म्हणते की माझ्या कपाटातून प्रॉपर्टीचे पेपर गायब झालेत आणि ते इथेच असणाऱ्या एका माणसाने चोरलेत. तेव्हा तुम्ही आता चेक करा की ते पेपर कुणी चोरलेले आहेत. आणि तेव्हा इथे आता प्रियाला पकडलं जातं. प्रियाने ते पेपर लपून छपून ठेवलेले असतात. ते पेपर आता शोधून काढलेले असतात. तिने आपल्या ओढणीच्या दिशेने ते पेपर आता लपवून ठेवलेले असतात. ते पेपर प्रियाकडे सापडल्यानंतर चोरी प्रियाने केली हे सिद्ध झालेलं असतं. आणि तेव्हा इथे प्रियाला ओरफडत पोलीस आता घेऊन जात असतात. आणि तेव्हा इथे प्रिया हातापाया पडत असते. तेव्हा तिचा तळपाय प्रतिमाला दिसतो. तिचा तळपाय प्रतिमाला दिसल्यानंतर तिला इथे तळपायावरती तुळशीपत्र नाही आहे हे समजलेलं असतं. तेव्हा प्रतिमा म्हणते, एक मिनिट तन्वी, तू तर तन्वी आहेस ना, मग तुझ्या तळपायावरचं तुळशीपत्र कुठे आहे? प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला सगळ्यांनी मिळून एका अग्नीच्या चक्रामध्ये ठेवलेलं असतं. एका अग्नीच्या चक्रामध्ये ठेवल्यानंतर त्या ठिकाणी आता प्रिया मध्ये असते. आणि ज्या पद्धतीने तिने प्रतिमाला अग्नीपासून धोका आहे, भीती आहे असं सांगत तिने घाबरवलेलं असतं ना, तसंच आता सायलीच्या मैत्रिणी आणि इथे सगळ्याजणी एकत्र येऊन प्रियाला एका गोल अग्नीमध्ये उभं करतात आणि म्हणतात की आता तुला कसं वाटतंय ते सांग. तेव्हा प्रिया आरडाओरडा करते, तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे तिच्या तळपायाला आता काहीतरी राख वगैरे लागले असेल आणि त्यामुळे काय होतं, जो टॅटू तयार केलेला असतो ना, तो टॅटू आता पूर्णपणे पुसट झालेला असतो. तो टॅटू आता पुसट होऊन जातो आणि त्यामुळे इथे प्रिया म्हणत असते की टॅटू माझा तळपाय, अरे देवा हे काय झालं, असं ती म्हणत असतानाच सायली म्हणते, काय गं कुठे तुळशीपत्र? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाचं भांडं फुटणार असतं, कारण टॅटू आता पुसट झालेला असतो. ती म्हणते तुळशीपत्र आहे की टॅटू आहे? ती म्हणते टॅटू नाही, टॅटू नाही आहे. तेव्हा इथे सगळ्यांना कळतं, याचा अर्थ प्रियाने तुळशीपत्राचं टॅटू तयार केलं होतं आणि ते सुद्धा आता पुसट झालेलं आहे. ते बघण्यासाठी इथे सायली आता पाय उलटे करून बसलेली असते. आणि तेव्हा इथे सायलीच्या तळपायावरील तुळशीपत्र कल्पना, प्रतिमा सगळ्यांना दिसतं. ते म्हणतात, हे काय? अगं सायली, तुझ्या तळपायावरती सुद्धा तुळशीपत्र आहे गं. तेव्हा इथे पोलीस लोक आलेले असतात प्रियाला अरेस्ट करायला. तिच्या तळपायावरती तुळशीपत्र आहे, पण ते कशा पद्धतीने पुसट झाले ते सुद्धा समजलेलं असतं.
जन्मख होऊन ही कधीच जात नाही, उलट वयानुसार ती वाढत जाते, ती मोठी होत जाते. पण इथे आता तिचं तुळशीपत्र हे पूर्णपणे जायला आलेलं असतं, कारण ते तात्पुरतं होतं. ते आता पुसट झालेलं असतं. चालून चालून पाय आपले ओले होतात, सुके होतात आणि त्याच्यामध्ये ते तुळशीपत्र जायला आलेलं असतं. पण इथे प्रियाचं भांडं फुटताच सायलीच्या तळपायावरती तुळशीपत्र आहे हे सगळ्यांच्या समोर आलेलं असतं आणि सगळ्यांना तेव्हा आश्चर्याचा धक्का हा बसलेला असतो.